नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आपण तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की पुण्यामधले जे नागरिक आहेत त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या माहितीसाठी जे काही जमेल त्यासाठी TV10 हा बांधील आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नागरिकांना बरेच त्यांचे हक्क माहीत नसतात. तर त्यामध्ये सुद्धा नागरिक हे दवाखान्यात जातात वगैरे, तर रुग्ण जे असतात, नागरिक जे रुग्ण आहेत, तर ह्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी एक संघटना आहे, रुग्ण हक्क परिषद. तर मित्रांनो, आज मी त्याचे जे अध्यक्ष आहेत उमेश चव्हाण साहेब यांची मी भेट तुमच्यासमोर आज मी सादर करत आहे. आनंद आहे तुम्हाला. तर हे मी परत रिपीट करतो. तर मित्रांनो, रुग्ण हक्क परिषद याचे जे अध्यक्ष आहेत उमेश चव्हाण साहेब, आज यांना मी तुमच्यासमोर सादर करत आहे. एक धडाडीचे यंग असे नेते आहेत आणि ते रुग्णांसाठीच नुसतं नाही तर एका अर्थाने पुण्यातल्या सर्व नागरिकांसाठी ते लढत आहेत, विशेष करून रुग्णांसाठी. रुग्ण हक्क परिषद. तर मित्रांनो, आपल्या समोर आहेत उमेश चव्हाण साहेब. नमस्कार सर. धन्यवाद सर, तुम्ही आज अगदी रविवारचा आम्हाला वेळ दिलात. तर पहिला आमचा मुद्दा हाच आहे की सर, तुम्ही एवढ्या धडाडीनं आंदोलनं करता. विशेष करून मागच्या वेळी TV10 जे कव्हर केलेलं आंदोलन आहे की म्हणजे डॉक्टर मनीषा नाईक ह्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या आहेत त्या संदर्भातलं आंदोलन आहे. तुम्ही एवढ्या धडाडीनं तुम्ही बोलता, कॅमेऱ्यावर बोलता, आरोप करता. हे अधिकारी लहान नाही आहेत, मोठे अधिकारी आहेत. तर पहिला आमचा प्रश्न, छोटे प्रश्न आहेत, 2-3 प्रश्न आहेत, त्याचे एकदम उत्तर द्या सर तुमच्या पद्धतीने. साधा प्रश्न आहे, बाळबोधी वाटेल तुम्हाला, पण नागरिकांचा तो प्रश्न असतो. तुम्हाला भीती वाटत नाही का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सर, तुम्ही एवढं जेव्हा सांगता तेव्हा असं लक्षात येते की तुमचा प्रचंड अभ्यास आहे तुमच्या क्षेत्रामध्ये, रुग्णांबद्दल, त्यांच्या अधिकारांबद्दल, त्यांच्या समस्येबद्दल. तर आम्हाला हेही कळालंय की तुमची संघटना जी आहे ती ISO 9001 आहे. तर हे 2-3 प्रश्न आहे सर की तुम्हाला भीती वाटत नाही का एकतर, आणि दुसरं म्हणजे तुम्ही कशी तयारी करता, कसा अभ्यास करता, आणि आंदोलनं आणि अधिकाऱ्यांच्या विरुद्ध एवढं बेबाक कसं बोलता, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. आणि ISO 9000 वर ही तुमची संघटना आहे रुग्ण हक्क परिषद, थोडक्यात सर सांगा सर, तुमच्या नावासहित आणि तुमच्या पदासहित. एकतर भीती वाटत नाही का, तर हा प्रश्न लागूच होत नाही. भीती नाहीच वाटत, कारण इथे जन्माला आलेला जो कोणी माणूस तर तो काय अमर होऊन आलेला नाही, तो कधी ना कधी जाणारच आहे. आणि कोणाचं मरण कधी येईल हे कधीच कोणीच सांगू शकत नाही. आणि असं हे काय म्हणतो आपण त्याला की बऱ्याच संत महात्म्यांनी त्याला पाण्याचा बुडबुडा वगैरे असं म्हटलंय. तुम्ही किती दिवस जगणार हेच तुम्हाला माहित नाही, तर मग घाबरायचं कशासाठी? आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आदर्श बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्या कृतीतून दिसतं की तुम्ही 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार हे फक्त जयंतीच्या दिवशी, पुण्यतिथीच्या दिवशी भाषणातून मांडण्यापेक्षा ते विचार जगायचे असतील तर तुम्हाला धाडसाने वागावं लागेल, राहावं लागेल, इतकं मला कळतं. बस पटलं. दुसरं तेच की तुम्ही काय म्हणजे ह्याला अभ्यास करताय ते तर दिसतच आहे. त्याची तयारी कशी करते एखाद्या आंदोलन असेल किंवा एका अधिकाऱ्याची पूर्ण माहिती चुकीचं असेल तर. आणि दुसरी शेवटची गोष्ट म्हणजे ISO 9001 हे ऑर्गनायझेशन मी बाकीचं बघितले, काय नक्की त्यानं फरक पडतो आणि त्यानं कसं तुमच्या आंदोलनाला स्ट्रेंथ मिळते, ताकद मिळते? ISO हे जे सर्टिफाईड आहे किंवा ISOचं जे मानांकन आहे, ISO ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी प्रत्येक संस्थेचं, संघटनेचं, राजकीय पक्षाचं किंवा एखाद्या व्यापारी जगतातल्या उद्योगाचं कामकाज योग्य पद्धतीने, प्रशासन उत्कृष्टपणे आणि कार्य चांगल्या पद्धतीने चालू असेल तर स्वतःहून हे मानांकन ISO कडून मिळतं. आणि आम्ही त्याचे चांगल्या पद्धतीने असं म्हणू की आम्ही त्याच्यामध्ये ISO आम्हाला मिळालंय हे आम्ही आमचा गौरव समजतो. माझ्या माहितीप्रमाणे तुमची म्हणजे अशा किती संघटना मला माहित नाही, एकमेव संघटना वगैरे आहे का अजूनही अशा आहेत? काय तुमची माहिती? ऍक्टिव्हिस्ट म्हणून आता काम करताना रुग्ण हक्क परिषदेची स्थापना आम्ही सर्वात आधी केली. रुग्ण हक्क परिषदेची स्थापना केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना शिकवलं, अनेक कार्यकर्त्यांना घडवलं, अनेक कार्यकर्ते
सहकारी म्हणून सोबत होते. आता असं झालंय की शिवसेनेचे अनेक गट झालेत, काँग्रेसचे अनेक गट झालेत, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1, राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2, जनता दल सेक्युलर, जनता दल युनायटेड किंवा रिपब्लिकन पक्षाचे गट, अमुक गट, संभाजी ब्रिगेडचे गट, ह्युमन राईट्सचे गट. तर ह्या गोष्टी एखादं चांगलं पीक आलंय की आपल्या शेतामध्ये तेच पेरलं पाहिजे असं म्हणणारी माणसं असतात, किंवा एखाद्याचं चहाचं दुकान चालायला लागलं की आपणही चहाचं दुकान टाकावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे कॉपी करणारी माणसं असतात. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की काय म्हणतो आपण त्याला, ओरिजिनल अमिताभ बच्चन आणि ज्युनियर अमिताभ बच्चन ते लोकांना कळत असतात ह्या गोष्टी, की कॉपी करणारे कोण आहेत आणि ओरिजिनल कोण आहे त्याच्यातून समजत असते. एवढं तर नक्की की तुमची संघटना ही ISO 9001 घेणारी पहिली संघटना आहे साधारणतः, म्हणजे पहिल्या 1-2 ह्याच्यामध्ये असेल. तर त्याबद्दल तुमचं अभिनंदन, फार छान. तर सर परत मी माझ्या पहिल्या प्रश्नावर येतो. माझा जो प्रश्न विचारायचा मुद्दा हा होता की सर हे अधिकारी लोक, त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, त्यांच्यावर आरोप केलेले तर त्यांना बिलकुल आवडत नाही. अशा वेळी ते जे तुम्ही लोक आहात की ज्यांना समाजातले बराच मोठा घटक फॉलो करतो, अशांना ते टार्गेट करतात. आणि त्यांच्याकडं एक कलम आहे जो मागं जुना IPC 353, IPC 353 की सरकारी कामात अडथळा. तर याबद्दल माझं म्हणणं होतं की अशी अडवणूक तुम्हाला झाली आहे का, आणि त्या संदर्भात त्या लढाईमध्ये तुमची काय तयारी? 353 आता कलम 132 म्हणून नव्या फौजदारी कायद्यामध्ये त्याला 132 म्हटलं जातं, 132 कलम 132. तर पूर्वी जो 353 होता त्याचं फक्त आता नाव किंवा तो क्रमांक बदलला गेलाय, 132 झालाय तो. पण त्याचा अर्थ असा आहे की एखादा लोकसेवक म्हणजे अधिकारी, आणि अधिकाऱ्यांना कायद्याने लोकसेवक म्हटले गेलेलं एक महत्वाची गोष्ट आहे. हे भारतीय घटनेचं वैशिष्ट्य आपण म्हटलं पाहिजे की त्याच्यामध्ये अधिकारी म्हणजे अधिकार गाजवणारा नव्हे, किंवा तो असं वर्चस्ववादी डॉमिनेट करणारा नव्हे. एकदम आदिवासी हा जनतेचा सेवक आहे, तो जनतेचा नोकर आहे, आणि म्हणून त्याला लोकसेवक संबोधले. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. कायद्याचं पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य मांडता येईल की त्यामध्ये लोकसेवक संबोधले गेले, आणि भारतीय घटनेचंही ते वैशिष्ट्य मांडता येईल. तर ते जे काम करतायत त्याच्यामध्ये जर अडथळा निर्माण केला किंवा फौजदारी बलप्रयोग म्हणजे अडथळा आणला, मारहाण केली, त्यांना काम करण्यापासून बेकायदेशीररित्या अडवलं गेलं, तर त्या कलमाचा हे अधिकारी वापर करतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचं जे भांडण आहे ते अधिकारी काम करत नाही म्हणून आहे. काम करतायत आणि त्यांना जर अडवलं तर त्यांनी निश्चितपणे गुन्हे दाखल करावेत. आणि काम करत नाही, पगार घेतायत आणि काम करत नाही, किंवा पगार घेतायत आणि जो पैसे देईल त्याच काम करतायत, जो पैसे देत नाहीत तो हेलपाटे मारून, खेटे मारून, त्यांचे उंबरटे झिजवून, तिथं त्यांची वाट बघून, खस्ता खाऊन तो त्या कामाचा नाद सोडून देतो, वैतागतो अक्षरशः असा सामान्य माणूस. ज्याच्याकडून पैसे मिळतात त्याची कामं होतात, ज्याच्याकडून पैसे मिळत नाहीत त्याची कामं होत नाहीत. आणि मग हजारो लोक ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याची तक्रार करतात, शेकडो लोक तक्रार करतात, 8-10 लोक तक्रार करतात, तर त्या तक्रारींचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. एक तक्रार आली, लिखित स्वरूपात आली, दुसरी तक्रार लिखित स्वरूपात आली, तिसरी तक्रार लिखित स्वरूपात आली, आणि अशा तक्रारींचा ज्यावेळेस समुच्चय होतो, संचय होतो, आणि त्या सगळ्या तक्रारी घेऊन त्या अधिकाऱ्याच्या विरोधात दाद मागायची नाही तर मग उपयोग काय? हे आमच्या जनतेच्या पैशावरचे पगार घेणारे नोकर आहेत, ते काम करत नाहीत असं शेकडो लोकांचं म्हणणं आहे, अनेक लोकांचं म्हणणं आहे. मी तर म्हणत अनेकांचं म्हणणं आहे, शेकडो लोकांचं म्हणणं आहे. मग त्या सगळ्या तक्रारींचा एक बंच तयार करून, गठ्ठा तयार करून त्याच्या वरिष्ठांना सांगायला नको की हा माणूस कामचोर आहे किंवा त्याच्या विरोधातल्या ह्या तक्रारी आहेत, आणि त्यावरून जर त्याच्यावर कारवाई होत नसेल त्याच्यावर आंदोलन केलं पाहिजे. त्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा झाली पाहिजे, आणि मग अशा पद्धतीने काम करून त्याला वठणीवर, ताळ्यावर आणलं पाहिजे. तू बाबा जनतेचा नोकर आहेस, तू मिजाज दाखवू नकोस, माज करू नकोस. ही लोकशाही मार्गाने, सत्याच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, कुठल्याही प्रकारच्या हिंसा न करता, रक्ताचा एक थेंबही न सांडवता
आपण अशा पद्धतीची आंदोलनं केली पाहिजेत, सर्वांनीच केली पाहिजेत. मित्रांनो, याबद्दलच TV 10चा आमचा ह्यांचा अनुभव असा आहे की त्यांनी जे आंदोलन केलेले आहे ते अगदी शब्दशः यशस्वी झालेले आहे. तुमच्या मागण्या वेगळ्या होत्या, पण कमीत कमी अधिकाऱ्यांची त्या विभागातनं बदल्या झालेल्या आहेत. तर सर, परत ह्याला जोडून असं आहे की तुम्ही आरोप करता. मी आज कलम म्हणजे हे जे नागरिकांना कलम कळले पाहिजे सर, आणि ते त्यांना कळले नाहीत, मग त्यांना तुमच्याकडनं सारख्या लोकांकडनं भांडण्याची किंवा आपले मुद्दे मांडण्याची ताकद येईल, नाहीतर घाबरून लोक गप्प बसतात. तर दुसरा मुद्दा माझा सर असा आहे की तुम्ही बेधडक आरोप करता. तर मी माझ्याच एकदा म्हणजे तुमच्या आंदोलनाच्या वेळी मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्याकडे काय पुरावे आहेत, तर त्याचंही तुम्ही उत्तर जर आता दिलं आमच्या प्रेक्षकांना तेही चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या बरोबर आणखीन एक कलम येतो, परत मला जुना नंबर माहिती आहे 499 आणि 500. तर हा असा आहे की मानहानी, डिफेमेशन. तर हे अधिकारी हाही मुद्दा तुमच्या लावून तुम्हाला थांबवणं, त्यांचा मुद्दा काय सर माहिती आहे का, त्यांना प्रश्न विचारू नये, त्यांच्यावर आरोप करू नये आणि तुमच्यासारख्या धडाडीच्या व्यक्तीला, नेत्यांना थांबवणं, यावर तुमचा काय अनुभव आहे सर? एक तर आपण म्हणू की जे अधिकारी आहेत यांना आबरू नुकसानीचा दावा करताच येत नाही. मुळात व्यक्ती म्हणून त्यांच्यावर कुठलेही शिंतोडे उडवले गेलेले नसतात, त्यांच्या चारित्र्यावर कुठलेही शिंतोडे उडवलेले नाही. ते व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून त्यांच्या मानवी हक्कांवर गदा येईल असं कोणी काही त्यांना बोललेलं नसतं. त्यांच्याकडे जो कार्यभार आहे, त्यांच्याकडे जे खातं आहे, त्या खात्यातल्या ज्या अनागोंदी कारभाराच्या घटना आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी बराच गोंधळ केलेला आहे, त्याच्यामध्ये बरीच बेदिली माजवलेली आहे, आणि अशा निर्ढावलेल्या, अशा पद्धतीने मस्तावलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लोक तक्रार करतात, तरी ते आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही. पालकमंत्री आमचे नातेवाईक आहेत किंवा मुख्यमंत्री आमच्या जवळचे आहेत किंवा कोणीतरी आमदार खासदार आमची बाजू लावून धरणार आहेत, अशा कोणाच्या छत्रछायाखाली लपून अशा पद्धतीच्या घडामोडी करून आमचं कोणीच काही वाकडं करत नाही, अशा म्हणून हे निर्धावलेले असतात. ज्यावेळी त्यांची प्रकरणं हजारो लोक तक्रारी घेऊन मांडतात, हजारो लोकांच्या सह्या होऊन एखादं निवेदन सादर केलं जातं, त्यावेळी त्याच्या विरोधात जर कोणी आंदोलन करत असेल तर त्याचं आबरू नुकसान कशी होईल? होऊच शकत नाही, आणि ती कोर्टापुढे टिकू सुद्धा शकत नाही. तुम्ही जे आता म्हणला की तुमच्याकडे तक्रारी येतात, हे नागरिकांच्या तक्रारी आहेत, पण हे नागरिकांची तक्रारी हा पुरावा असू शकत नाही की तुम्ही एखादा जर आरोप केला की हे लाचखोर आहे किंवा ह्यांनी पैसे खाल्ले. तर याबद्दल मी म्हणतोय. आणि परत एकदा सर, तुम्ही आता जे म्हणलं असेल की सर एक मिनिट फक्त मी क्लिअर करतो, कारण की आमच्या प्रेक्षकांसुद्धा तुम्ही म्हणला की अधिकारी, तुम्ही अधिकाऱ्यांची मानहानी करत नाहीये, तुम्ही ते जे त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा, त्यांच्याकडे असलेल्या कार्यभाराचा जो अनागोंदी कारभार आहे, जो भ्रष्ट कारभार आहे, तो लोकांसमोर आणणं पाहिजे, आणि आणून त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे किंवा त्या खात्यात सुधारणा झाली पाहिजे, ते खातं पारदर्शक राहिले पाहिजे, अशी तुमची मागणी असते. बरोबर. परत त्यांचं म्हणजे त्यांनी जर जागी नोटीस पाठवली तरी ते डिफेमेशन टिकतं का, किंवा ते कितपत योग्य आहे? टिकूच शकत नाही ना. अच्छा, तुला जर हे तुझ्यावर केलेले आरोप सहन होत नसतील, तुला पुढे येऊन स्पष्टीकरण देण्याच्या ऐवजी तुम्ही जर आबरू नुकसानीच्या नोटिसा पाठवू शकत असेल तर अशा नोटिसांना आम्हालाही उत्तर देता येतात. त्यांच्याकडे जितके कायदे तज्ञ तितके आमच्याकडे सुद्धा आहेत, आणि मुळात ज्या गोष्टी कायद्याच्या पटलावर टिकणाऱ्या नाहीत ते टिकूच शकत नाहीत. हा एक केविलवाना प्रयत्न असतो की बघा माझ्यावरती मी किती चांगली आहे किंवा मी किती चांगलं आहे, आणि हे लोक मला त्रास देतात म्हणून अशी नोटीस पाठवून मी कितीतरी चांगुलपणाच्या गोष्टी करतो, नाहक त्रास देतो, असं काहीतरी एक लबाडीचं ढोंग करणारी माणसं असतात, ते अशा नोटिसा पाठवत असतात, त्या कायद्याच्या पटलावर टिकत नाहीत. अशा नोटिसांना भीक घालू नये. उलट या नोटिसा कशा गळेपडूपणाच्या आहेत, कशा विनाकारण पाठवलेल्या आहेत आणि ज्याचा आमचा काही संबंधच नाही, त्याच्यावरती दुसऱ्या नोटिसा पाठवून पहिली त्यांची आलेली नोटीस किती तथ्यहीन आहे आणि बिनकामाची आहे ते त्यांना आपण पाठवून नोटीसीत सांगू शकतो. तर हे तर मला अगदी पटलं. आता दुसरा सर तुमचा आणखीन एक संबंध येतो, तो म्हणजे माध्यमांशी, मीडियाशी. तर हे मीडियावर जेव्हा सांगता तुम्ही तेव्हा मीडिया तुमच्याकडनं हे पुरावे मागते का, किंवा त्यांच्यावर किती बंधन असतं की तुम्ही जे बोलताय त्या शब्दाचा त्यांच्यावर किती बोलता बोलता आता एक गोष्ट म्हणालो की माणसं अंतरून पाहून पाय पसरत असतात. हे
त्याच्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात दिसून येत असतं. एखादा सर्वसामान्य माणूस असेल तर त्याचं शर्ट 500 रुपयांचं असेल, त्याच्या पायातला बूट 1000-1500 रुपयांचा असेल, तो वापरत असलेली दुचाकी ही सेकंड हँड असेल तर 20-25 हजाराची असेल, नवीन घेतलेली असेल तर त्याने कुठल्या तरी फायनान्स कडून, बँकेकडून कर्ज काढून हप्ते फेडत ती घेतलेली आहे 1,00,000-1.25 लाखाची. तो राहतो ते घर झोपडपट्टीत आहे की कुठल्या फ्लॅटमध्ये आहे, हे त्याच्या राहणीमानावरून त्याची आवक किती आहे आणि त्याचा इन्कम किती आहे हे दिसत असतं. ज्यावेळेस आम्ही एखाद्या अधिकाऱ्यावर आरोप करतो किंवा तुला महिन्याला पगार किती आहे, तर आम्ही म्हणतो महिन्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. वर्षाला त्या पगाराचे झाले किती, तर त्या वर्षाच्या पगाराचे झाले 18-20 लाख रुपये. 20 लाख रुपयांची तुझी रक्कम आहे. तुमचा जो जोडीदार आहे म्हणजे त्या अधिकाऱ्याचा नवरा किंवा त्या अधिकाऱ्याची बायको, त्याची काहीतरी कमाई आपण पकडू आणि मग तुमच्या कमाईपेक्षा जास्त रकमेच्या आलिशान घरात तुम्ही कसं काय राहू शकता? तुम्ही आलिशान गाड्यांमध्ये कसं काय फिरू शकता? तुम्ही तुमच्या मुलांना इतकं उच्च आणि महागडं शिक्षण कसं काय देऊ शकता? तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये 7 स्टार्स हॉटेलमध्ये कसं काय लग्न लावू शकता? तुम्ही सांगता की अधिकारी म्हणून की मी आज जी साडी घातलेली ती 70,000 रुपयांची पैठणी आहे, माझ्या मुलाच्या लग्नात घातलेला घागरा माझा 1.5 लाख रुपयांचा आहे. हे तुम्ही बोलता बोलता सांगताय तुमच्या सहकाऱ्यांना, तुमच्या मित्रांना, त्याची चर्चा होते. आम्ही आज नवीन गाडी घेतली ती 50 लाख रुपयांची आहे, हे सांगता तुम्ही. माझ्या मुलाची वर्षाची फी 25 लाख रुपयांची आहे. मला वर्षाला 25 लाख रुपये आणि 5 वर्षाचा त्याचा अभ्यासक्रम आहे, तर 1.25 करोड रुपये गेले. मी त्याच्या शिक्षणासाठी 70 लाख रुपयांचे डोनेशन दिले. म्हणजे 2 करोड रुपये तुम्ही शिक्षणासाठी मुलाच्या खर्च करताय. इतकं सगळं तुम्ही स्वतःहून सांगताय की माझ्या पायातली घातलेला आज जो शूज आहे तो 20,000 रुपयांचा आहे, माझ्या पायातल्या बुटाची किंमत 20,000 रुपये, माझं सँडल 8,000चं आहे. मग आम्हाला असं म्हणावं वाटतं त्या अधिकारी बाईला की बाई तुझे पगार किती आणि तुझे शौक इतके मोठे, मग हे तुझ्या पगारात कसं काय भागू शकतं? हे पैसे येतात कुठून? कोण लाच देतं? ही लाच कशासाठी देतं? तुम्ही ती दिलेली लाच का स्वीकारता? तुम्हाला साधेपणाचा मूलमंत्र किंवा समाधानाचा मूलमंत्र मान्य नाहीये का? तुम्हाला 2,000 रुपयांचं बूट घालू शकत नाही का तुम्ही? तुम्हाला 20,000चे बूट का हवे असतात? तुम्ही आलिशान घरामध्ये 5-5 हजार स्क्वेअर फूटच्या घरामध्ये कसं काय राहता? या सगळ्या गोष्टी जर दिसत असतील तर विचारायचे नाहीत. तोंडावर पट्टी बांधून कसं काय जगायचं? हे तोंडावर पट्टी बांधून जगणं आम्हाला मान्य नाही. सर, मी आता तुम्ही जो मुद्दा उचलला की हे अधिकारी जे आहेत ते त्यांचा जो पगार आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च करताना ते स्वतः सांगतात फुशाकी मारल्यासारखं, आणि ते दिसतंय सुद्धा. तर मला काय म्हणायचं सर की परत एकदा मी एका अशा मुद्द्यावर येतो की त्यांच्यावर जे अधिकारी आहेत, समजा महानगरपालिका जर घेतली तर आयुक्त आहेत, ऍडिशनल कमिशनर आहेत, तर त्यांच्या हे तुम्ही वारंवार सांगून हे लक्षात येत नाही का? तर ह्याच्या मागे काय तुमचं म्हणणं आहे की हे अधिकारी जे आहेत हे सगळीच मिली बघत आहे का, किंवा मग कसं चालणार पुढे नागरिकांचा? हा मुद्दा एक माझा आहे. एखादा दुसरा तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी असतो, तुम्ही अगदी नाव, आणि एखादा दुसरा अधिकारी असतो जो त्याच्या ऑफिसच्या बोर्डवर पाठी लावतो की माझ्या इथे लाच स्वीकारली जात नाही, कृपा आणू नका. असा अनुभव आहे ना, असे अधिकारी आहेत. फार मस्त सर. आणि एखादा अधिकारी असतो की जो सांगतो की मला दिवाळीला मिठाईचा बॉक्स सुद्धा नको, स्पष्टपणे नाकारणारे माणसं आहेत. पण दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही या अधिकाऱ्यांच्या घराकडे किंवा तुम्ही त्यांच्या केबिनकडे, कार्यालयाकडे गेलात तर तुमच्याकडे वेगवेगळ्या गिफ्टचा ढिगारा पडलेला दिसतो आणि हे लोक निर्लज्जपणे हसत हसत ते स्वीकारत असतात. त्याच्यामुळे माणूस काचेच्या घरात राहत असेल, स्वतःच जर भ्रष्टाचारी असेल तर दुसऱ्याला तू भ्रष्टाचारी आहेस असं म्हणत नाही. अधिकारी तुम्ही म्हणता. आणि ज्यांचे हात बरबटलेले असतात ते लोक कारवाई करण्यासाठी घाबरत असतात. ज्यांचे हात स्वच्छ असतात, स्वच्छ हाताची माणसं बेदरकारपणे कारवाई करतात, बेफिकीरपणे कारवाई करतात आणि त्यांना माहिती असतं की मी कारवाई केली तरी उद्या माझंही कोणी बाहेर काढणार नाही, कारण माझ्याकडे काढण्यासारखं काही नाहीच आहे. आणि त्यामुळे जे लपवतात त्यांचे हात बरबटलेले असतात, जे लपवत नाहीत त्यांचे हात स्वच्छ असतात. इतकं साधं गणित आहे. अगदी मुद्द्याचं म्हणला तुम्ही की जो माणूस अगदी क्लिअर आहे, तुकाराम मुंडेचं अगदी तुम्ही नाव घेतलं,
आणि किती चांगली गोष्ट आहे की तुकाराम मुंडेंना कल्पनाच नसेल की त्यांच्या मागे एक इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं नाव घेतलं जाते. हा सर, तर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की वरिष्ठ अधिकारी जर स्वतःच त्यांचे हात बरबडले असतील तर ते खालच्यावर कारवाई कशी करू शकतील, हा मुद्दाही मला पटला. आणि तुम्ही नावही घेतलं तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडेचं नाव घेऊन तुम्ही एक म्हणजे TV10चा सुद्धा ते एक आदर्श आहेत आणि मी ते बऱ्याच वेळा नाव घेत असतो. सर, परत मुद्दा हा आहे की आता जर असं व्हायला लागलं तर मी जास्त मोठ्या अगदी म्हणजे राज्याचं काय होईल, देशाचं काय होईल मी एवढं म्हणत नाही. पुण्याचं काय होईल सर? तुमची काय अशी परिस्थिती आहे तर तुम्ही एवढे लढताय, पुण्याचं काय व्हायचं बाकी राहिलं? पुण्यामध्ये GBSचे रुग्ण काल परवा आढळले. 100वर आकडा गेला. 100 रुग्ण GBSचे झाल्यानंतर सगळीकडे त्याचा गदारोळ माजलं, सगळीकडे त्याची ब्रेकिंग न्यूज झाली. आणि ती ब्रेकिंग न्यूज झाल्यानंतर कळलं की पुणे महानगरपालिकेकडे न्यूरोलॉजिस्टच नाही. बर. पुणे महानगरपालिकेमध्ये जे डॉक्टर्स म्हणून नेमलेले आहेत त्यांनी आजपर्यंत एकही पेशंट तपासलेला नाही. बर. पुणे महानगरपालिकेत डॉक्टर या पदावर काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला सलाईन लावता येतं का? इतक्यात त्यांनी लावलंय का कोणाला? इतक्यात त्यांनी कुठला रुग्ण तपासलाय का? नाही, नक्कीच नसेल बहुतेक. म्हणजे त्यांच्याकडे न्यूरोलॉजिस्ट नाही. इतके दवाखाने आहेत तरी न्यूरोलॉजिस्ट नाही. पुणे महानगरपालिकेकडे कॅन्सर तज्ञ ऑन्कोलॉजिस्ट नाही. बर. पुणे महानगरपालिकेकडे स्वतःची म्हणजे तुम्ही महानगरपालिकेमध्ये PMC अधिकारी PMCच्या कडे PMC कडे नेफ्रोलॉजिस्ट नाही. बर. ज्याला आपण किडनी ट्रान्सप्लांट करण्याची व्यवस्था पुणे महानगरपालिकेकडे नाही. पुणे महानगरपालिका खाजगी रुग्णालयांवर अवलंबून आहे. पुणे महानगरपालिकेचे दवाखाने हे थंडी तापाची औषधं आणि खोकल्याची औषधं करून देण्यापूर्वी पलीकडे त्यांच्याकडे काही नाही. पुण्यामधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर 1 तास लागतो. इतकी ट्रॅफिक झालेली. पुण्यामध्ये समाविष्ट गावं झाली, त्याची लोकसंख्या लाखोच्या घरात गेली, पण तिथं पिण्यासाठी पुरेसं पाणी नाहीये. त्यामुळे विहिरीतलं पाणी प्यावं लागतं आणि त्यातून हे सगळे रोग जन्माला आले. पुण्यामध्ये नदीची अवस्था बोलतो आपण, नदीला जीवनदाहिनी म्हटलं गेलेलं आहे. जीवनदाहिनीमध्ये हजारो जीव जगतात, परंतु पुण्याच्या नदीमध्ये जर कोणी गेला तर मला वाटत नाही तिथे कीटकांशिवाय, जीवाणू नाहीत पण विषाणूंशिवाय त्या नदीत काही सापडणार नाही. जलचर प्राणी त्याच्यामध्ये नाहीत, मासे नाहीत किंवा काहीही पुण्याच्या नदीमध्ये सापडणार नाही. पुण्यामध्ये जे ओढे नाले होते ते चॅनलायझेशनच्या नावाखाली, ज्या नाल्यांचं पात्र 100 मीटरचं होतं, 50 मीटरचं होतं, ते नाले 3 मीटरवर आणि 4 मीटरवर आणून ठेवलेत. 15 फुटाच्या खाली त्यांची आपण काय म्हणतो ते पात्र झालेल्या ओढ्यांचं कमी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये भर टाकून, मुरुम टाकून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी टाकून हे ओढे नाले बुजवले. चॅनलायझेशनच्या नावाखाली बिल्डरांना गुंठेच्या गुंठे उपलब्ध करून दिले. आणि आता पाऊस पडल्यानंतर जे पुन्हा तुंबतं किंवा घरात पाणी शिरतं तर त्याचं कारणच नाल्यांचं चॅनलायझेशन आहे. ज्यावेळी प्रायमो नावाच्या संस्थेने इथल्या ओढ्यांचं नाल्यांचं सर्वेक्षण केलं होतं, सर्वे केला होता, त्या प्रायमोच्या नकाशानुसार एकही नाला आता राहिलेला नाही. प्रायमोच्या नकाशाची जी नैसर्गिक प्रवाह होता किंवा जी वळणं होती ती वळणं पूर्णपणे बदलली गेलीत आणि प्रायमोच्या नकाशानुसार कुठलाही ओढा किंवा कुठलाही नाला आता नाही. तो अधिकाऱ्यांनी बिल्डरांच्या सांगण्यावरून मनमानी पद्धतीने वळवलेला आहे, तो दिसून आलाय. आणि मग त्यामुळे पुण्याचं वाटोळं व्हायचं बाकी काय राहिलंय. पुण्यामध्ये जर आपण म्हणतो की कोविड आला त्यावेळी सगळी आरोग्य व्यवस्था 70 ते 80% ही खाजगी रुग्णालयांवर अवलंबून होती. पुण्यामध्ये GBS आला तर GBSचे सगळेच रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्येच ऍडमिट आहेत. त्याची जर आपण प्रमाण लक्षात घेतलं तर 90% रुग्ण हे बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे मला असं म्हणायचं की पुण्याची वाट लागायची बाकी काय. पुण्यामध्ये चांगलं पाणी प्यायला मिळत नाही, पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीचे ड्रेनेज नाही, पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीची हवामान नाही, पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण नाही, चांगला ऑक्सिजन राहिलेला नाही, नदी चांगली राहिलेली नाही, पुण्यामध्ये ट्रॅफिक चांगलं राहिलेलं नाही, रस्ते चांगले राहिलेले नाहीत.
विदारक चित्र झालेलं आहे पुण्याचं. बापरे. आणि पुण्याची तुम्ही म्हणताय वाट लागलेली नाहीये, वाट लागून जमाना झालाय. आता जी वाट लागली त्याच्यामध्ये आता सुधारणा करण्याची वेळ आलेली आणि शिस्त घालून त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने पुन्हा जसं पूर्वी होतं तसं होणार नाहीच, परंतु आता जो त्रास होतोय तो किमान तो त्रास तरी कमी होईल या दिशेने आपल्याकडे आता जावं लागणार आहे. सर मला मान्य करावं लागेल की विदारक चित्र सत्य तुम्ही सांगितलं, पण माझ्यासारख्या माणसाला भीती वाटू शकते. आणि पुणे हे लिव्हेबल सिटी म्हणून मानलं जायचं, आता ते कदाचित लिव्हेबल म्हणजे सोडून जावं असं आहे झालेलं आहे. कितीतरी लोक सोडून जायला लागले, कारण रस्त्यानं म्हाताऱ्या माणसाने कुठल्या तरी लग्नावरून हळदी कुंकूवरून घरी यावं तर रस्त्यातून मंगळसूत्र चोरीला जाते. अरे दारापुढे गाडी लावावी तर कोयता गँग येऊन ती गाड्यांच्या काचा फोडते. एखादा तरुण मुलगा बघा तर जॉब कारण नसताना त्याच्या डोक्यामध्ये कोयते मारण्याचे प्रकार घडतात. कोयते घेऊन फिरणाऱ्यांच्या टोळ्या आणि गँग तयार झालेल्या आहेत. जमीन बळकवणाऱ्यांची गुंडगिरी सुरू झालेली आहे, प्लॉट बळकवणाऱ्यांची गुंडगिरी सुरू झालेली आहे. दिवसाला किमान 1 ते 2 खून रोज घडतायत. पुण्यामध्ये रोज 4-6 अपघात घडतायत. फसवणुकीच्या तर प्रचंड घटना घडतायत. आणि कायदा सुव्यवस्था चांगली नाही, आरोग्य व्यवस्था चांगली नाही, किंवा आपण महानगरपालिका ज्या सुविधा देत त्या अपुऱ्या पडायला लागल्यात. ज्या अपुऱ्या पडतायत त्या देत असतानाचा भ्रष्टाचार मोठा आहे. त्यामुळे सगळ्याच पातळीवरती लोक पुण्याला कंटाळून बाहेर पडायला निघालेले आहेत. आणि पुन्हा हे आता बाहेरच्या लोकांचं येण्याचं आता ठिकाण झाले. मूळ पुणेकर पुण्यात राहिलेत असं अजिबात वाटत नाही. आपण ज्या ठिकाणी बसलो, या सदाशिव पेठेत, नारायण पेठेत, इथले मूळ सदाशिव पेठकर किंवा नारायण पेठकर राहिलेलेच नाही. तर मित्रांनो, आता आपण एक शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. नेहमीप्रमाणे आपण अशाच धडाडीच्या नेत्यांकडनं इथून पुढे पुणे सुधारण्यापेक्षा जे काय बिघडते ते थांबवणं आणि त्यानंतर जमेत सुधारणं, असे एक आपण आशेचं किरण सर आपण जागृती ठेवूया. त्यातले असे जे काही मी काय म्हणतो समाजसेवक असेल किंवा अशा संघटना असेल, विशेष करून तुम्ही आता त्यांच्या बोलण्यात ऐकलं की त्यांचं रुग्णांवर जास्त भर होता, मेडिकलवर जास्त भर होता आणि त्या दृष्टीने आता महानगरपालिकेवर त्यांचं म्हणजे त्या आरोपावर आणि त्यांच्याबद्दलचं त्यांचं जास्त स्पेशलायझेशन असं मी म्हणेन. सर आता मी ते शेवटच्या माझ्या प्रश्नाकडे आलेलो आहे की तुम्ही यंग आहात आणि तुम्ही हे म्हणजे जे काय व्रत उचललेलं आहे रुग्ण म्हणजे परत नागरिकच आले, तर सर ह्या क्षेत्रामध्ये असं तुमच्यासारखं लढायला तुम्हाला असं सपोर्टची गरज पडणार, तुम्हाला असं माणसांची गरज पडणार आहे. तर यंगस्टर्सना, विशेष करून यंगस्टर्सना, तुम्ही एक यंगस्टर म्हणून एक आयकॉन तुम्ही झालेले आहात, तर त्यांना तुम्ही काय संदेश देणार? आणि पुण्याला शेवटचं एक आपण प्रयत्न करणार आहोत वाचवण्यासाठी, TV 10 त्या प्रयत्नामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर तुमचे यंगस्टर्सना काय संदेश असेल शेवटचा, पुण्याला कसं वाचवावं? संदेश देणं इतकं तुम्ही मोठा नाही, पण मी एक गोष्ट सांगेल की आता आपण बोलताना तुम्ही पत्रकार म्हणून किंवा मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही बोट दाखवलं आणि काय म्हणतात त्याला चुका दाखवल्या. मी एक कार्यकर्ता म्हणून टीका केली, पण संदेश द्यावा असं आपण ज्या शेवटच्या मुद्द्यावर आलो, सूचना केली पाहिजे, संदेश दिला पाहिजे, किंवा आपण काय केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे याच्यावर बोलणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि दरवेळी आपण निगेटिव्हिटीची चर्चा करतो आणि त्यातून पॉझिटिव्ह कसं झालं पाहिजे याच्याकडे बऱ्याचदा आपण येत नाही, पण तुम्ही त्या ठिकाणी आलात आणि सकारात्मकतेकडे घेऊन चाललात हा विषय. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे धन्यवाद देतो, तुमचा आभारीच राहील. आणि मुद्दा हा आहे की जर परिस्थिती बिघडली आहे तर ती स्वतःपासून मला वाटतं की आपण सुधारली पाहिजे, दुसऱ्यापासून अजिबात ती सुधारता येत नाही. मुद्द्याचं बोललेले हा, तर मी कचरा करणार नाही इथपासून जरी सुरुवात केली, तो कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाही. मी मुळात माझ्याकडे प्लास्टिकचे कप वापरणार नाही, मी प्लास्टिकचा टूथब्रश वापरणार नाही, मी प्लास्टिकचा आंघोळीचा मग वापरणार नाही, मी प्लास्टिकच्या चमच्याने जेवणार नाही, मी प्लास्टिकच्या थाळीमध्ये खाणार नाही, मी प्लास्टिकच्या कपमध्ये आलेला चहा पिणार नाही, प्लास्टिकच्या ग्लासमध्ये आलेला ऊसाचा रस पिणार नाही. इथपासून जरी सुरुवात केली तरी आपलं शहर सुधारेल, प्रकृती सुद्धा सुधारेल. या प्लास्टिकमुळेच अनेक आजार झालेले आहेत आणि ज्यावेळेस आपण खाऊन फेकतो त्यावेळेस ह्या झालेल्या कचऱ्याने इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आलेला आहे. मी माझ्या वाढदिवसाला किंवा माझ्या आईच्या वडिलांच्या वाढदिवसाला
किंवा घरातल्या कोणाच्या तरी पुण्यस्मरण असेल, 10वं असेल, 13वं असेल, त्या दिवशी मी एक झाड लावीन. अरे वा. माझ्या मुलाचा वाढदिवस असेल, मुलीचा वाढदिवस, मी त्या दिवशी 2 जणांना झाडं भेट देईन. मी कुठलाही कार्यक्रम, लग्न असेल किंवा अगदी दुःखद कार्यक्रम असेल पण मी झाड लावीन. लग्न असेल तर लग्नाची आठवण म्हणून झाड लावीन. माझ्या घरातला माणूस गेला असेल तर त्याची आठवण म्हणून झाड लावीन. पण इथं ओझोनचा स्तर कमी झालाय, इथं ऑक्सिजन कमी झालाय, इथलं तापमान प्रचंड प्रमाणात वाढलंय. मग ते वाहनांमुळे वाढलंय किंवा इथल्या औद्योगिकरणामुळे वाढलंय किंवा वेगवेगळ्या कारणांनी डिजिटलायझेशनमुळे सुद्धा तापमान वाढलंय, मोबाईलच्या टॉवरमुळे रेडिएशन वाढलंय. हे सगळं जर थांबवायचं त्याच्यात झाडं लावण्यासारखं एकच पर्याय आहे. आणि झाड लावणं याच्यासाठी फार मोठी काही गोष्ट लागत नाही, लहान मुलं पण लावू शकतात आणि ज्येष्ठ नागरिकही लावू. आणि झाड लावण्याची पद्धत फार सोपी, तुम्हाला सगळ्यांना माहिती. अगदी अगदी. झाड लावायला एक खड्डा घ्यावा लागतो, चांगलं खत, चांगली माती टाकावी लागेल, कारण आता चांगली माती पुण्यात राहिलेली नाही. तर ती आणायला लागेल आणि ते झाड जोपासावं लागेल. इतकं सोपं आहे, झाड लावणं काही अवघड नाही, वेगळं काय करायची गरज नाही. आणि जर आपण म्हणू 40 लाख लोकसंख्या आहे पुण्याची, जर ठरवलंच ना प्रत्येकाने एक झाड लावायचं तर 40 लाख झाड पुण्यात लागू शकतात. अगदी सर, मुद्दा हा तुमचा अगदी छान आहे. तर पर्यावरण जर आपल्याला चांगलं करायचं असेल आणि पुन्हा एकदा हरित क्रांती वगैरे फार मोठे जड आणि फार प्रेरणादायी शब्द आहेत, तिथपर्यंत नाही. पण सुरुवात राहतोय ते नगर, आपण राहतोय ते उपनगर, हे धूळ प्रचंड वाढलेली, रस्त्यामध्ये माती प्रचंड वाढलेली, जे धूळ दिसते प्रचंड, हे सगळं जर थांबवायचं असेल, धूप थांबवायची असेल चांगल्या पद्धतीने, प्रत्येकाला वाटतं आता उन्हाळ्याचे दिवस येतील पुढच्या महिन्यापासून की कुठेतरी झाडाखाली थांबावं, झाड राहिलेलं नाही. तर प्रत्येकाने ती झाडं लावली पाहिजेत, जेणेकरून आज लावलेली 40 लाख झाडं पुढच्या वर्षी 80 लाख होतील पुढच्या पिढी. आणि ही 40 लाख 80 लाख झाडं म्हणजे मी तर म्हणेन माणसाची जशी आपण म्हणतो की लोकसंख्या किंवा ती जनगणना, तशी मला वाटतं की पुणे महानगरपालिकेने वृक्षगणना वगैरे एकदा करावी, वृक्ष संख्या मोजावी आणि प्रत्येक पुणेकराच्या सहभागाने आपण मॅरेथॉन घेतली किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेतले. पुण्याचा गणेशोत्सव लोकसहभागातून होतो. तर तसं असा वृक्ष लावण्याचा एक कार्यक्रम सर्वांनी जर हाती घेतला तर सध्या मी इतकं म्हणलं की प्रत्येकाने एक झाड लावावं, आपलं शहर खूप सुंदर होईल. तर मित्रांनो, आता शेवटचा जो गेला ते संदेश असं म्हणत नाहीये, पण मी त्यांना उपदेश म्हणेन किंवा एक सजेशन म्हणेन. खूप छान 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. मी परत तुमच्या आमच्या सगळ्या सबस्क्रायबरना आठवण करून देतो. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल तुमच्यापासून सुरुवात करा, हा त्यांचा पहिला मुद्दा होता. आणि दुसरा त्यांनी एक मार्गही सांगितला, एक झाड लावायला निमित्त कशाला हवंय, पण तरी तुम्हाला निमित्त मिळतात, त्या निमित्ताला एक झाड लावा. यानं कदाचित जे काय ओझोन वगैरे लेअर म्हणले किंवा ऑक्सिजन कमी होत आहे, तर याचं चांगलं व्हायला सुरुवात होईल. ह्या चांगल्या नोटवर मी परत एकदा तुमचे धन्यवाद मानतो, कारण का सुट्टी आहे, आज रविवार आहे. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये आमच्यासाठी ऑफिस उघडून आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये आता हे घेत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हा सगळं बघितलेला तर तुम्ही कृपया करून आमच्याशी जुळण्यासाठी आमचे सगळेच मुद्दे किंवा आमचे जे काही आम्ही इंटरव्ह्यू घेतो त्यांच्यासह सगळे मुद्दे तुम्हाला पटतील, रुचतील, मान्य होतील असंही नाही. आम्हालाही सजेशनची गरज लागते. खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट द्यायला सुरुवात करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. धन्यवाद.